नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन महत्त्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन। तर आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो शिलाई मशीनबद्दल आहे। जर तुमच्याकडे सुद्धा ना शिलाई मशीन असेल किंवा तुमच्या घरामध्ये शिलाई मशीन असेल, तुम्ही वापरत असाल तर ती वापरताना काय काळजी घ्यायची आहे, शिलाई मशीनमध्ये तेल किती दिवसानंतर टाकायचं आहे, तेल कुठे टाकायचं आहे, कोणकोणत्या ठिकाणी तेल टाकायचं आहे, कशा पद्धतीने टाकायचं आहे, याची सविस्तर माहिती मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी चांगल्या क्वालिटीचं तेल घेतलेलं आहे, बघू शकता। थोडंसं महाग असतं पण तेल एकदम भारी असतं, त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं तेल तुम्ही मशीनसाठी वापरत जा। तर ही माझी साया कंपनीची हाफ सेटलची मशीन आहे। ही घरगुती मशीन आहे, हिच्यावरती सर्व कपडे वगैरे व्यवस्थित शिलाई होते। तर अशा पद्धतीने आता त्यानंतर मी सुरुवातीला ना या जी काही बुदली आहे याच्यामध्ये मी तेल काढून घेतले आणि तेल अशा पद्धतीने टाकत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष द्या, अशा ठिकाणी मशीनचा जो काही गट्टू आहे त्याला ज्या ज्या ठिकाणी होल आहे तिथं वरच्या बाजून मी आधी तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मशीन फिरवायची आहे, मशीन चालू ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तर कारण तेल टाकताना काय होतं ना, तेल आतमध्ये मुरलं जातं, शेवटपर्यंत पोहोचतं, कारण तेल एका ठिकाणी थांबत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही तेल टाकलं आणि मशीन चालू ठेवायची आहे, यामुळे काय होतं ना की तेल हे खाली सुद्धा पोहोचतं, मशीनच्या सर्व भागामध्ये तेल अशा पद्धतीने जातं। त्यासाठी ना तेल टाकताना मशीन चालू ठेवायची आहे, आपण बघू शकता मी इथं। आता त्यानंतर इथं पुन्हा एकदा अजून मशीनला तेल कुठं टाकायचं आहे तर ते लक्ष द्या। इथं जे काही मशीनचं चाक असतं ना, चाक इथं बघू शकता जॉईंट असतो, इथं नट असतात त्याचे। तर इथं या ठिकाणी सुद्धा तेल टाकायचं आहे, या नटांना गंज चढू नये। जर कधी खोलण्याची वेळ आली तर हे लवकर खोलले जातील, यासाठी इथं आपण तेल टाकायचं आहे। आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग याच्या खालीच इथं बघू शकता, इथं जे काही मशीनचा आपण पायंडल असतो ना, इथं एक बेरिंग असते, याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित असं तेल टाकायचं आहे, ज्यामुळे मशीनचा खटखट असा आवाज येणार नाही। आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा मी मशीनला तेल टाकत आहे ना, तर इथं सुद्धा जॉईंट आहे। इथं मशीनच्या ज्या काही बेरिंग असतात ना, तर इथं आतमध्ये पर्यंत तेल पोहोचलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने इथं तेल टाकायचं आहे, जेणेकरून आतमध्ये सुद्धा तेल जाईल आणि ह्या बेरिंग खराब होणार नाही किंवा मशीन आपली सतत चालू राहील। जरी तुम्ही वापर नाही केला तरी तेल टाकलं ना तरी सुद्धा मशीन अशा पद्धतीने चालत राहील। तर इथं मी मशीनच्या चाकामध्ये तेल टाकल्यानंतर चाक थोडा वेळ फिरवून घेतलेला आहे, जेणेकरून ज्या आतमधल्या बेरिंग आहेत ना त्याच्यामध्ये संपूर्ण ठिकाणी तेल व्यवस्थित असं एकसारखं पोहोचेल, अशा पद्धतीने बघा। आणि इथले जे काही नट आहेत ना, स्क्रू आहेत ना, ह्याला देखील तेल टाकल्याने हे यांना गंज चढत नाही। आता त्यानंतर इथं मशीनचा जो काही गट्टू आहे ना, त्याचं इथं बघू शकता, जिथं आपण दोरी लावतो तिथं ते चाक असतं वरच्या बाजूला बघा, तर तिथं सुद्धा एक होल असतं, तिथं सुद्धा आपण तेल टाकायचं आहे। अशा पद्धतीने तेल टाकल्यामुळे इथं सुद्धा व्यवस्थित अशी मशीन चालू लागते। आता त्यानंतर मी मशीनचा गट्टू खाली घेतलेला आहे आणि एका पोत्यावरती ठेवलेला आहे। आता आपण मशीनला आत्तापर्यंत वरच्या बाजूने तेल टाकलं होतं, पण आपण आता मशीनला खालच्या बाजूने सुद्धा तेल टाकणार आहोत। तर ते कारण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे। त्यासाठी बघा, व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी मशीनचा संपूर्ण गट्टू काढून घेतला आणि मशीनचं जे काही वरचं चाक आहे बघू शकता गोल, तर इथं सुद्धा मी तेल थोडं पुन्हा एकदा टाकणार आहे। यामुळे ना मशीन व्यवस्थित चालते, हलकी चालते, जड जात नाही आणि खूप दिवसातून जरी तुम्ही तेल टाकलं ना तरी भरपूर असा फायदा मशीनला होतो। आणि जर तुम्ही रोज मशीन काम करत असाल तर तुम्हाला किमान आठवड्यातून एकदा तरी मशीनला तेल टाकणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने। आणि खूप दिवसानंतर तेल टाकलं ना तर मशीन जास्त आवाज मारते, त्याच्यामधून भरपूर असा आवाज येतो, खटखट असा आवाज येतो मशीनमधून, हे तर तुम्हाला माहीतच असेल, काही गृहिणींना माहीत असेल। तर अशा पद्धतीने बघा, मी मशीनचा गट्टू उलट्या बाजूने केलेला आहे आणि इथं जिथं जिथं जॉईंट आहे, स्क्रू आहेत, याचे अशा पद्धतीने नट आहेत ना, जिथं तिथं बघू शकता, अशा पद्धतीने मी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, कारण ह्या ठिकाणी सुद्धा तेलाची भरपूर अशी गरज असते, आवश्यकता
रस्ता असते अशा ठिकाणी सुद्धा मशीनला आपण फक्त वरच्या बाजूने तेल न टाकता खालच्या बाजूने सुद्धा तेल टाकायचं आहे बघा, अशा पद्धतीने. कारण फक्त एकाच बाजूने तेल टाकता कामा नये, अशा पद्धतीने संपूर्ण मी तेल टाकलेलं आहे. आणि तेल टाकल्यानंतर एक चूक करायची नाही आहे, ती म्हणजेच की तेल टाकल्यानंतर तुम्ही लगेच मशीनवरती शिवण्यासाठी कपडा वगैरे घेतला तर मशीनमधून थोडंसं तेल बाहेर येतं, तर लगेच न शिवता तुम्ही दुसऱ्या दिवशी मशीनचा वापर करा. मशीनवरती कपडे वगैरे शिवण्यासाठी तुम्ही मशीनचा उपयोग करू शकता. एक दिवस तेल टाकल्यानंतर थोडंसं ते मशीनला मुरलं जातं आणि त्याचबरोबर काय होतं की तेलसुद्धा मशीनमधून बाहेर येत नाही, मशीन तेल सोडत नाही. तर ह्या ज्या काही टिप्स आहेत, ह्या टिप्स तुम्हाला माहीत होत्या का? किंवा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय, कोणत्या शहरापर्यंत पोहोचलाय, कोणत्या शहरामधून बघताय ते देखील मला नक्की सांगा. अजून कोणत्या शंका असतील तुमच्या किंवा अडचणी असतील तर नक्कीच मला सांगा. त्याचबरोबर महिलांना मशीन जरी घरामध्ये असेल ना तरी पण मशीनमध्ये तेल कसं टाकायचं, कोणत्या ठिकाणी टाकायचं, किती दिवसांनी टाकायचं हे काहीही माहीत नसते, तर त्यांना ह्या व्हिडिओचा भरपूर असा फायदा होईल. मशीन हाफ सेटलची असो किंवा फुल सेटलची तेल टाकण्याची हीच व्यवस्थित अशी म्हणजे ट्रिक आहे. आणि अशा पद्धतीने तेल टाकले तर तुम्हाला आयुष्यात कधीही मशीन सर्व्हिसिंगला नेण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर मशीन वेळोवेळी साफ करा, स्वच्छ करत चला आणि त्यावरती एखादं कवर म्हणून ठेवा, जेणेकरून याच्यावरती धूळ वगैरे जमा होणार नाही. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.